प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी काँग्रेस भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. नरसापूर येथील चिमुकलीवर अत्याचार प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी संताप व्यक्त केला आणि महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप केला. यावेळी बोलताना त्यांनी शक्ती कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली. राज्यात विकृत मानसिकतेच्या प्रवृत्तीला खतपाणी घातले जात आहे. बलात्कारी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालण्याचे प्रकार सुरू आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. ठाणे, नाशिकसारख्या घटनांचा उल्लेख करत संपूर्ण यंत्रणेत बदलाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सोलापूर आणि परिसरात वाढत्या खुनांच्या घटनांकडे लक्ष वेधत त्यांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका बालिकेवर अत्याचार होत असताना सत्ताधारी निवडणुकीचा जल्लोष करत आहेत. मुख्यमंत्री गृह खाते सांभाळण्यात अपयशी ठरले असून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करत त्यांनी सरकारवर तीव्र हल्लाबोल केला. दिवसाधारे वाळू उपसा चालू आहे, त्यामुळे पाणी सोडत नाहीये. त्या विषयावर मी नंतर, पण आज पॉक्सोच्या अंतर्गत सोलापुरात पण मागच्या आठवड्यात खूप मोठा पॉक्सोच्या अंतर्गत नाबालिग मुलींची प्रेग्नन्सीच्या केसेस झाल्या. त्यांना पॉक्सोच्या अंतर्गत आपल्याला आयडेंटिटी नाही सांगू शकत, तरी त्या सगळ्या महिलांची आयडेंटिटी त्या ठिकाणी हॉस्पिटल प्रशासनाकडून लोकांना पब्लिक डोमेनवर ठेवण्यात आली. म्हणजे काही राहिलीच नाहीये, नाही गांभीर्य राहिलं, ना माणुसकी राहिली, ना जाणीव राहिली. आणि हे पुरोगामी महाराष्ट्र, एकेकाळी इथे काहीच व्हायचं नाही. आज आपल्या दुसऱ्या राज्यांसारखी क्राईम रेट चालली आहे. महिलांवर होणारे पॉक्सोच्या अंतर्गत जेव्हा पॉक्सोचं प्रमाण वाढतं तेव्हा त्या राज्याची लोकांमधली, पुरुषांमधली पेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांची विकृत मानसिकता दिसून येते. आणि ही सत्ताधाऱ्यांची विकृत मानसिकता आहे. कारण का जेव्हा आपल्या घरातल्या मुलीवर असं होतं, मुख्यमंत्र्यांची पण मुलगी आहे, 2 सेकंड का जेव्हा जेव्हा आपण ते बघतो टीव्हीवर, तेव्हा तेव्हा अंगावर शहारा होतो. आणि मग ते सगळं असताना तुम्ही जल्लोष साजरा करता, तुम्ही पेढे वाटता. त्या नराधमाला ताबडतोब फाशी झाली पाहिजे. शक्ती कायदा जेव्हा आमची सत्ता होती तेव्हा आम्ही त्या समितीमध्ये होती, आम्ही अंमलात आणलेला. निर्भयानंतर आपण तो शक्ती कायदा महाराष्ट्र राज्यात आणलेला. त्याची तो लागू करा, त्याची अंमलबजावणी करा. कसली भीती आहे तुम्हाला? विकृत मानसिकता, आणि ती वाढत चालली आहे महाराष्ट्रात. का? कारण का वरपासून खालपर्यंत हे जे गुन्हेगार आहेत त्यांना सपोर्ट आहे. तुम्ही ठाण्याचं पण बघा, अनेक मी तुम्हाला सांगू शकतो. आणि मग करतात काहीतरी, खरात असतील, हे असेल. विकृत मानसिकतेला वाव मिळत आहे सत्ताधाऱ्यांना. आणि मग तुम्ही महिला आरक्षणाचा विषय घेता, आणि मग तुम्ही महिलांचा सशक्तीकरणाचा विषय घेता, आणि मग तुम्ही महिलांना संरक्षण देण्याचा, अहो जे आहे आता जे चालू आहे, तुम्ही त्याला जर सजा दिली तर कोणाची हिंमत होणार? पॉक्सोचे आजही केसेस रिपोर्ट होत नाही, कारण का नातेवाईकांकडून केले जातात. हा सुटला तरी कसा मला सांगा? ह्याच्यावर 2 ते 3 केसेस आहेत पॉक्सोच्या. सुटला? पॉक्सो एवढा सिरियस कायदा आहे, सुटला कसा? कोणी बेल दिली, कोणी सोडलं? ही कारवाई, हे नेक्सस आहे. हे पूर्णपणे वरपासून खालीपर्यंत नेक्सस आहे, खालपर्यंत. आणि गृहमंत्री मजा करत फिरत आहे. गांभीर्य राहिलं नाहीये. रेप्स होत आहेत तर होऊ देत, लहान मुलींवर बलात्कार होत आहेत तर होऊ देत, लहान मुलींची चेचून हत्या होते तर होऊ देत. तिच्या तोंडात म्हणे PM रिपोर्टच्या नुसार सॉक्स फोडला गेला, कारण का तिने आवाज नाही करता. नशीब, आता तरी नशीबच म्हणावं की CCTV फुटेज सापडलं. सापडल्यावर गुन्हा दाखल होतो. तसंच महाराष्ट्रात होत चाललंय. दुर्दैव, वाईट वाटतं एक महिला प्रतिनिधी म्हणून आम्हा सगळ्यांना, की शासनच काही करायला तयार नाही, मुख्यमंत्री स्वतः काही करायला तयार नाही. म्हणून या गोष्टीचा निषेध करते. आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा राजीनामा मागतोय. पूर्णपणे प्रशासन वरपासून खालपर्यंत हे बदललं गेलं पाहिजे. आज जर कोणाला जाणीव नसेल, तुम्ही संविधानाची शपथ घेऊन ह्याच्यात येता, पण आज तुम्हीच जर रेपिस्ट असेल, बलात्कारी असतील, वाळू माफिया असतील,
गुन्हेगार असतील, जर तुम्ही त्यांना पाठीशी घालत असाल तर तुम्हाला ना प्रशासनात ना शासनात राहण्याची काही अधिकार आहे. ताबडतोब राजीनामे द्यायला पाहिजे, सस्पेन्शन्स घ्यायला पाहिजे आणि त्या नराधमाला ताबडतोब सजा फाशीची मिळाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. काल पंढरपूरला त्या चिमुकलीचे अर्थात पॉक्सोच्या अंतर्गत जास्त मी नाही बोलू शकत, पण तिचे काही नातेवाईक आहेत आणि त्यांना काल माझी त्यांच्याशी चर्चा झाली संध्याकाळी आणि ते आपल्याशी 2 शब्द बोलतील, त्यांची मागणी. आमच्या कुटुंबियांची एकच मागणी आहे प्रशासनाकडे की लवकरात लवकर त्या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी आणि जर प्रशासन ते करू शकत नसेल, तत्काळ निर्णय जर घेऊ शकत नसेल तर त्याला आमच्या ताब्यात यावं. आम्ही जो काय असेल ते योग्य निर्णय आम्ही घेऊ शकतो.